तरी मित्रांनो, मुळात आज काय झालं आहे, आज आंब्याची छाटणी करायची आणि भर पाऊस पडतो आहे आणि या पावसामध्ये सुद्धा आंब्याची छाटणी चाललेली आहे. तर महादू शेठ त्याचं काम इमाने इतबारे करतो आहे. महादू शेठ चाललं आहे का बरोबर? पाऊस जास्त आहे, खरोखर पाऊस जास्त आहे आणि आंब्याची छाटणी आता करणे गरजेचे. कारण काय माहिती आहे का, जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन हवं असेल तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे छाटणी. आता ह्या फांद्या कोणत्या काढतो आहे आपण, ज्या खाली आल्यात फांद्या ना, ते सगळ्या फांद्या आपण काढतो आहे. हां ती हां हे सगळ्या फांद्या खाली आल्यात ना, ह्या फांद्या काढणे गरजेचे आहेत. आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी हे आत्तापासूनच आपल्याला छाटणी करणे गरजेचे आहे. ह्या कामामध्ये आमचा महादू एकदम तज्ज्ञ झालेला आता छाटणीच्या बाबतीत. कोणती फांदी काढायची आणि कोणती फांदी नको, परफेक्ट. झाडाचा आकार पण बघा आता शेपमध्ये झाला. अनावश्यक फांद्या जेवढ्या आहेत ना, हे बेंड झालेल्या फांद्या आहेत ना, तेवढ्या फांद्या काढायच्या आहेत, कारण त्या गरजेचे आहेत. हे बघा, हां पाऊस थांबायला मार्गच नाही आहे. हां बरोबर आहे. हे आपण कोणत्या फांद्या काढतो आहे, ज्या वाकल्यात ना फांद्या, ज्याला आपल्याला काहीच येणार नाही आहे, त्याच फांद्या आपण काढतो आहे. हां बरोबर आहे. पुढची मागची. हां बरोबर ती. हां या सगळ्या फांद्या काढणे गरजेचं आहे. कट्यारचा उपयोग भरपूर आहे. या किती उंचीवर असू दे, ते बघा पाहिजे तशा फांद्या कापतात. आणि पाऊस बघा किती आहे. हां बरोबर पूर्ण तयार झालं आहे महादू शेठ या झाडांमध्ये. हे बघा महादू शेठ एकदम तयार झाले. आपण एकदम मस्त झालं बोलतो. बघा भर पाऊस पडतोय आणि आमची छाटणी चालली. हां बरोबर आहे. परफेक्ट काढतो एकदम. हे बघा हां या समोरच्या, या खालच्या हां या 2-3 हां काढून टाका. हे कटर एकदम एक नंबर कटर आहे. हे बघा कोणती फांदी. हां ती हां ही बघा, ही मधली ह्याच्या खालची. हां त्याच्या बाजूची हां ती. हां बरोबर हां तीच. हां त्याच्या बाजूची. हां बरोबर परफेक्ट. कटरमध्ये ना कोणतीही फांदी असू दे, ती सहजगत्या कट होते. बघा तेवढ्या मोठ्या फांद्या आहेत, सहजगत्या होत्यात कट. भर पावसात अशी छाटणी झालेली. झाडं कटिंग झाली, आता जमा करायचे. किती मोठ्या फांद्या दाखवा बघू. बघा किती जाडी फांदी असू दे तरी. हे बघा कटरचा उपयोग भरपूर आहे. आता हे जमा केलं आणि आता हे परत ठेवून द्यायचं व्यवस्थित. अशा पद्धतीनं जे झाड झालं ते आता क्लिअर झाड झालं. हे बघा आंब्याचं झाड सगळ्या बाजूने येतं सूर्यप्रकाश आहे, सगळ्या बाजूने. चालूच सगळं. पाऊस थांबायला नाव घेत नाहीये. भरपूर पाऊस आहे, भरपूर. आणि आमची कामं चालली आहेत. ही आमची कटर. ही बघा कटर. ही छोटी वाली. हा कोयता. हे 3च हत्यारच आम्हाला आवश्यक आहेत. कारण समोरचं हे जे होतं ना, हे सगळं
वाऱ्यामुळं पडलं आणि त्यामुळं ते करणे गरजेचं आहे. जमा झाली. आता निघणे गरजेचं आहे. पुढे पुढे जाऊया. चाललो आम्ही. कोयता माझ्याकडे द्या. कोयता मला देता का? गणपती बाप्पा पण आता शांत आहेत एकदम मस्त पैकी. हे बघा गणपती बाप्पा मोरया काम करतोय. चाललो भर पावसात. छाटणी चालू. आत्ताच्या पिरियडला छाटणीच करणे गरजेचे झालं आहे. कारण आम्हाला आज एवढी कामं करायची, प्रत्येक झाडाची छाटणी करायची जेवढी होईल तेवढी. कारण ह्या खाली ज्या लोंबणाऱ्या फांद्या आहेत ना ते काढणे गरजेचं आहे. कारण याला येणारे आंबे जे आहेत ना हे आंबेसुद्धा चांगले येणार नाही आहेत. झाड जरा मोकळं आपल्याला फिरता आलं पाहिजे. प्रत्येक बागेमध्ये आपल्याला स्वतःला झाडाच्या खाली जाता आलं पाहिजे. नाजू शेट एवढं लक्षात ठेवा. उभ्यापणाने तुम्हाला फिरता आलं पाहिजे. त्यावेळी ती झाडं चांगली होतील. सावकाश 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 क्रॉस नका मारू. बरोबर आहे बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं तंत्र जर कोणतं असेल ना आंब्यांमध्ये तर छाटणी तंत्र. कारण जेवढे आपण चांगल्या प्रकारची छाटणी करू तेवढं आपलं येणारं उत्पादन आहे, औषधांचा खर्च आहे, हा सगळा कमी होईल. कोणत्या प्रकारचे रोग येणार नाही आहेत. कारण हवा खेळती राहते त्याच्यामुळं. आता हा झाड आहे ना, आता याची बघा पूर्ण सगळ्या बाजून छाटणी चाललेली आहे. आणि हाच पाला पाचोळा परत आपण झाडाच्या मुळाशी टाकायचं. सगळ्या बाजून झाडाची छाटणी होते बघा. मावशी बरोबर आहे का? विरळ छाटणी चाललेली आहे. काही ठिकाणी फक्त हाड छाटणी आहे, बाकी ठिकाणी विरळ छाटणी चाललेली आहे. कारण त्याच्यामुळं काय होतं आहे, तेव्हा आपण फक्त लोंबणाऱ्या फांद्या आहेत ना त्या काढतो आहे आणि जे काही रोगग्रस्त कीडग्रस्त ज्या फांद्या आहेत त्या काढतो आहे. हां थोडंसं हां. आणि या कामामध्ये आमचं महादू काय झालं आहे, एकदम तज्ज्ञ झालेलं आता छाटणीमध्ये. काही बोलायची गरजच नाही आहे. दोन्ही कटर चांगले आहेत. वरती घ्या थोडीशी, अजून थोडी वरती जाऊ तिला. हां हां थोडीशी वरती. हां चालू दे चालू दे. ती पण काढा काढा ती. हां काढा काढा ती पण. हां काढा 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 गरजेची. जाऊ द्या पुढची. आता ते लोंबणारे काढून टाका सगळ्या. त्याला काय आपल्याला आंबे येणार नाहीत. हे आले तरी काय ते झाडं लोंबेल खाली जमिनीला. हे बघा. हां ह्या काढून टाकायच्या फांद्या. अशा फांद्या ठेवायच्याच नाही, बिलकुल ठेवायच्या नाही आहेत. आता फिरतोय बरोबर. बरोबर आहे बरोबर आहे. असा आमचा दोन्ही फांद्या. मोठा कटर घ्या, मोठा कटर घ्या. तिला पण का हा काढा लागेल. हां तो कटर आहे तो बघा तिथे समोर आहे. जिथे मोठा कटरच घ्या. अशा पद्धतीने छाटणी जी आहे ना ही छाटणी व्यवस्थित होते. मोठ्या कटरचा उपयोग खूप होतो आहे. हे बघा. बरोबर. चला हां हां बरोबर. हां तिच्या बाजूच्या ते लोंबणाऱ्या. हां 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 छोटी कटर घेता मग. महादू शेट का म्हणजे पूर्ण मास्टर झाला याच्यामध्ये दिसतोय मला तरी. आता काय मग तिथली ती आखी काढून टाका. हां 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 बरोबर बरोबर. काढा 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 काढा. त्याच्या बाजूची पण काढा. चालेल. हां हां ती हां ती हां तीच ती नाही ती 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 हां हां हां
ती हे पण काढा, ते वनस्पती काढा ती. हां, अशी छाटणी झाल्यानंतर आता आम्हाला टेन्शन नाही आहे. आज जुलै, किती जुलै साधारण आजची तारीख किती माझं शेट? तो वेल काढा, तो वेल काढा तो. हां, तो वेल हे येतो, त्याला पण तारीख माहीत नाही आणि मला पण तारीख माहीत नाही. आजची 19 तारीख असेल माझं शेट. हां, आता क्लिअर झालं झाड बघा. हां बघा, बस परफेक्ट. ते बाजूचे 2-3 काढून टाकाय छोट्या. हां हां, बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर, परफेक्ट. ती तिथे डोक्यावरची ती बघा ही. हां हां हां, मोठा कटर घ्या, मोठा कटर घ्या, घ्या मोठा कटर घ्या, मोठा कटर घ्या. ऐका, त्याची ब्लेडची धार निघून जाईल मग. हां बरोबर आहे, बस. हां बरोबर. हां, आता झाड झालं मोकळं. बस 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 बस, परफेक्ट 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 परफेक्ट. फक्त एक काम करायचं, हा जो मध्ये इथे जो हे झालं आहे ना, हा झुबूल आहे बघा, तो मधला थोडासा काय करता आला तर बघा. कुठली फांदी त्याच्यामध्ये फक्त बघून घ्या. मधल्या याच्यामध्ये आहे का, साधारण 1-2 फांद्या त्याच्यामध्ये आहेत. इथे बघा ही. हां हां, मधल्या याच्यामध्ये बरोबर आहे. हां बरोबर आहे, परफेक्ट. हां, असे असेच. हां, मधून सूर्यप्रकाश येऊ द्या पूर्ण. हां हां बरोबर आहे. अशा पद्धतीने जर आंब्याची छाटणी केली तर येणारं उत्पादनामध्ये 100% सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल. प्रत्येक शेतकऱ्यानं जे आंबा लागवड केली ज्यांनी, त्यांनी करणे गरजेचं आहे. याच्यामधली आहे की ती मधली आहे ना, ती मधली फांदी ती काढाय बघा का. झाडाची छाटणी चालली आंबा झाडाची, आणि ही फांदी आहे ना खाली बेंड झाली, वाकलेली पूर्ण. त्या अनावश्यक फांद्या काढणे गरजेचं आहे. झाडाला हे बघा चाललं आहे, अनावश्यक फांद्या काढतात. पावसाळ्यामध्ये काय होते, लोड होते आणि सूर्यप्रकाश मिळत नाही पुरेसा, त्यामुळं अनावश्यक फांद्या ह्या काढणे गरजेचं आहे. दाखवा जरा कैची, दाखवा जरा कशी. आणि ज्यावेळी आपण कटिंग करायची असेल तर त्यावेळी ही जी कैची आहे ही बघा, मोठी पण होते. हां हे बघा, जशी पाहिजे एवढी. हां म्हणजे पाहिजे त्या पद्धतीने आपण तिला वापरू शकतो. म्हणजे कोणती पण, आणि खूप मजबूत येते. अशा पद्धतीची कैची तुम्ही वापरा, आम्ही तीच वापरतो. आणि अशा पद्धतीने झाडं साफ झाल्यानंतर पुन्हा मुळाशी तिथल्या इथे टाकलं जाते कचरा. फायदा एक होतो की अनावश्यक फांद्या निघल्या जातात, उत्पादनामध्ये वाढ होते आणि चांगल्या पद्धतीनं आंबे आपल्याला क्वालिटी चांगली मिळते. आणि हे आत्ताच काम करणे गरजेचं आहे. ही एक काढून टाका. हां ही हां ही समोरचीच. हां हां ही वाकली ही. हां 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 हां, नाही 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 नाही, इथून इथून इथं पुढे 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 इथे इथे. बरोबर, बस बरोबर बरोबर. अशा पद्धतीने झाड पण साफ होतं आणि सुंदर झाड होतं. हे बघा, ही सगळी आम्रपालीची झाडं आहेत. बेस चांगला बनला ना, झाडं चांगली होतात.